नाही, विजय झाला ही आनंदाची बाब आहे आणि सर्वत्रच मराठ्यांची जी भूमिका होती की ज्यांच्याकडे पूर्वाश्रमीच्या नोंदी आहेत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे सगळे सोयरे हा शब्द वापरण्यात आलेला आहे त्यांना सुद्धा हे कुणबीमध्ये दाखले मिळावेत. मागच्या काळामध्ये ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र ज्यांचे दाखले होते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. नव्याने शासनाने यंत्रणा उभी करून त्यांच्याकडून दाखले शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आलं की सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक जे आहेत त्या नातेवाईकांच्या व्याख्येमध्ये जे बसतील त्यांना सुद्धा त्याच्या सामावून घेऊन त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशा प्रकारचा हरकती व सूचना त्यांनी मागवलेल्या आहेत. त्याला जवळपास महिन्याभराचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. तर मला आशा आहे की हा विषय स्वागतार्ह आहे. त्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये रिलीफ किंवा फायदा हा ज्यांच्याकडे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मिळणार आहेत यात वादच नाही आहे. परंतु सरसकट सर्वांना इतरांना ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले नाहीत किंवा प्रमाणपत्र नाहीत त्यांचा विषय अजूनही अनुत्तरित आहे. तोही प्रश्न मार्गी लागला तर एकंदरीत पूर्णपणे सकल मराठा समाजाला त्यातून न्याय मिळेल. हा प्रश्न पार्टली सुटलेला आहे. आनंद आहे, आम्हाला स्वागत आहे. परंतु इतरांचाही प्रश्न हा ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही किंवा काही नाहीये त्यांचं नेमकं हा मार्ग कसा काढायचा त्यावर लक्ष सरकारला केंद्रित लवकर केलं पाहिजे जेणेकरून सुरुवात चांगली आहे शेवटी गोड व्हावा. त्यामुळे 16 फेब्रुवारी नंतरच त्याची अंमलबजावणी होईल असं कायदेशीररित्या आजच्या त्या GR म्हणून दिसत आहे. त्यामुळे एक चांगलं आहे की फक्त ज्यांच्या नोंदी आहेत तेवढ्यापुरती मर्यादित न राहता ज्यांच्या नोंदी त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा द्यावं असा त्यातला एकंदरीत अर्थ निघतो आहे. तर ठीक आहे, म्हणजे संख्या वाढेल त्यातून, परंतु ज्यांच्याकडे काहीच नोंदी नाही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.